सुंदर गीत आपण ऐकलं. राजा शिवछत्रपती क्रीडा मंडळ किहीम आयोजित राजा शिवछत्रपती चषक 2026 हे पर्व आणि या स्पर्धेतील आजच्या दिवसातील शेवटचा आणि अंतिम मुकाबला आपण पाहतोय तो म्हणजे सिद्धिविनायक झिराड विरुद्ध अंकुश पाटील पुरस्कृत गावदेवी वायशेत संघ. या दोन संघांच्यात हा सामना आहे जिथं सर्वप्रथम नाणेफेक जिंकून सिद्धिविनायक झिराड संघाकडून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि तो निर्णय घेतल्यानंतर आपण जर पाहिलं ना तर 4 षटकांच्या अखेरीस 50 धावा खर्च केल्यात. 51 धावांचं आव्हान असेल. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. उत्तराच्या खेळासाठी मी शुभम राहुल आपल्या सगळ्यांना घेऊन जातोय मैदानावरती. 51 धावा जिथे जमवायच्या. 4 षटक. पहिल्या षटकाचा आपण विचार केला ना तर पॉवर प्लेचं षटक असणार आहे. अभिषेक आणि अजिंक्य अशी जोडी मैदानावरती आले. अभिषेकला मात्र इथं धावा जमवण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागणार आहे. मागच्या सामन्याचा विचार केलात ना तर अजिंक्यने एक चांगली खेळी केली होती. सामन्याला सुरुवात झाली. पहिला चेंडू. इथं मात्र काय घडतंय. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर झालाय फरार. क्रिकेट खेळत असताना क्षेत्ररक्षण एक महत्त्वपूर्ण भाग आपण क्रिकेट मधला पाहिला तर तुम्हाला क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागणार आहे. धावा रोखाव्या लागणार आहेत आणि या चुका मात्र तुम्हाला कुठेतरी रोखाव्या लागणार आहेत. आता मात्र अपील केली गेली. हे अपीलचा आपण विचार केला ना तर आत्मविश्वास कमी होता आणि उत्साह जास्ती आपण पाहिला गोलंदाजाकडून. कारण पहिला चेंडू जर आपण पाहिलं तिथं खराब क्षेत्ररक्षण झालं होतं आणि क्षेत्ररक्षण चूक झाली होती आणि 4 धावा मात्र फलंदाजासाठी बहाल केल्या होत्या. दुसरा चेंडू निर्धाव आलाय. पॉवर प्लेचं षटक. गोलंदाज पंकज गोलंदाजी करतोय. आकुट टप्प्याच्या चेंडूला इथं कट केलाय. चेंडूला पाठवलंय पॉइंट रिजनच्या वरून. 4 धावांसाठी चेंडू झालाय फरार. धन्यवाद डीजे. एक चूक किती महाग जाते ना मित्रांनो हे मात्र आपण आता पाहिलं. पहिल्या चेंडूवरती जिथं 121 स्वरूपाची धाव आली असती तिथं 4 धावा मात्र आल्यात. यावेळेचा फटका सुरेख आलाय. किती धावा मिळणार. चेंडू चाललाय 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर. का रिव्हर्स स्वीप तुला खेळायचं होतं. कारण मागच्या 3 चेंडूचा आपण विचार केला ना तर चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलेत. का इथं आपण पाहिलं हा शॉट खेळण्याचा प्रयत्न त्याच्याकडून केला गेला होता. पुन्हा एकदा घुटना टेक
तमाशा देख आलाय ब्रँडेड षटकार. नक्कीच मी म्हटलं होतं जिथं तुम्हाला सरळ बॅटने जर धाव येत आहेत तर तुम्हाला रिव्हर्स स्वीप का खेळायची आहे. आता मात्र एक ब्रँडेड आणि क्लासिकल स्ट्रोक आपण पहिला अभिषेकच्या बॅटमधून आलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहिलं ना तर 18 धावा धावफलकावरती आल्यात. जिथं पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं पॉवर प्लेचं षटक होतं, रिस्ट्रिक्शन ज्या षटकाचं होतं त्या षटकामध्ये चांगल्या धावा इथं मात्र जमवल्या गेल्या त्या म्हणजे अभिषेक ह्याच्याकडून कमबॅक करावं लागेल गावदेवी वायशेत संघाला. कारण पहिल्या षटकाचा आपण विचार केला ना तर जिथं अबूच्या बॅटमधून चांगली फलंदाजी झाली, आता मात्र डावकर हाताचा फलंदाज अजिंक्य स्ट्राईकवरती आलाय. राहुल आलाय गोलंदाजी करण्यासाठी. हा चेंडू जर आपण पाहिला ऑफस्टिकच्या खूपच बाहेर जाणारा हा चेंडू पंचांनी जमीनला समांतर हात करत आमच्यापर्यंत इशारा केलाय. क्रिकेटमधील नियम क्रमांक 22 इथं अवलंब झालाय. अवांतर धावेने इथं षटकाची सुरुवात केली जाते गोलंदाज राहुल याच्याकडून. यावेळेचा फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आलाय चेंडू खाली. अजिंक्यची खेळी आलाय संपुष्टात. डीजेला संधी. पाटील पुरस्कृत गावदेवी वायशेत संघाकडे. जिथं आपण पहिला अबूच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पहिला अबू नॉन स्ट्राईक एंडवरती गेला आणि लगातारच्या 2 चेंडूंवरती इथं 2 फलंदाज बाद झालेत. हायट्रिकची संधी इथं मात्र गोलंदाज राहुलसाठी उपलब्ध झालाय. हर्ष नुबाटर मैदानावरती आलाय. धावसंख्या स्थिरावली आहे 19 या धावसंख्येवरती.
हायट्रिकचा चेंडू, फुलर चेंडूला चांगली ट्रीटमेंट दिले, चेंडूला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. आलाय फलंदाजी करण्यासाठी. मी नक्कीच म्हटलेलं पहिल्या षटकामध्ये जिथं मोमेंटम शिफ्ट झालं होतं ना, हे मोमेंटम कुठेतरी ब्रेक झालेलं आपण पाहतोय. अभिषेकला स्ट्राईकवरती आणावं लागेल. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. राहुल कडून चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली मैदानावरती चालू आहे. या वेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवले, मिस टाइमचा फटका फसलाय. आणखीन एक फलंदाज बाद. इथं मात्र रिव्हर्सचा एक क्लासिक स्ट्रोक आपण पाहिला अभिषेकच्या बॅटमधून. मी नक्कीच म्हटलंय अभिषेक जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत या धावा जमवल्या जाऊ शकतात, कारण अभिषेककडे तो क्लास आहे. अभिषेककडे नक्कीच ते मोठी धावा खेळण्याची आणि मोठे स्ट्रोक खेळण्याची क्षमता त्याच्याकडे आहे, कारण या प्रेशर सिच्युएशनमध्ये तो आधीसुद्धा खेळलेला आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीमध्ये खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र लेग बिफोर द विकेट. अभिषेक झालाय बाद. मोठा मासा गळाला.
वरती आल्यात, पण कोणताही मोठा फटका अद्याप आलेला नाही आहे. पंचांकडे दाद मागितली जाते. वाईट चेंडू, पुन्हा एकदा अवांतर चेंडू. या षटकात आपण पाहिल्यानंतर अवांतर चेंडूंचं सत्र मात्र समाप्त होत नाहीये. बत्तीस धावा स्कोर कार्ड वरती आल्यात आणि या षटकातील हा चौथा अवांतर चेंडू होता. पुन्हा एकदा स्वयर चेंडू. शेवटचा चेंडू आहे. हा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी आपण पाहिलं ना तर 4 चेंडू इथं खर्च करावे लागले, कारण 3 लगातारचे चेंडू इथं मात्र स्वैर आले होते, अवांतर आले होते. माझे साथी गुणलेखक विनीत माझ्यापर्यंत स्टार्ट माझ्यापर्यंत पोहोचवतात. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 33 धावा झाल्यात. येणारे 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 18 धावा, 2 मोठे स्ट्रोक. 33 धावा झाल्यात, 51 धावा करायच्यात. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे, 3 मोठे स्ट्रोक. चला थोडा फास्ट घ्यायचा आहे सामना. बाल लाईट होतोय मित्रांनो. सहा चेंडू 18 धावा. काय होणार? या धावा जमवणार की धावा रोखणार? चला मित्रांनो, स्पीडअप करायचं आहे सामन्याला. कपिलाला गोलंदाजी करण्यासाठी शेवटच्या षटकाचा भार मात्र त्याच्यावरती सोपवलाय. शेवटचे 6 चेंडू. पहिला चेंडू. इथं मात्र चेंडूची लाईन, चेंडूची पिचिंग मात्र बघितली जात नाही आहे. चेंडूवरती मात्र बॅट फिरवली जाते. चेंडू जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, कोणत्याही प्रकारचा फुटवर्क आपण फलंदाजांकडून पाहत नाही आहोत. निर्धाव चेंडू इथे टाकला जाते. 5 चेंडू 18 धावा, एखादा मोठा स्ट्रोक येणार. पुढे सरसावलाय, फ्लिक केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळते आहे. आता मात्र समीकरण बदलले. 4 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. राजा शिवछत्रपती क्रीडा मंडळ किहीम आयोजित राजा शिवछत्रपती चषक 2026 हे पर्व, आणि या पर्वातील आपण पाहतोय अंतिम मुकाबला. टॉप 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी ही शेवटची लढत आपण पाहतोय मैदानावरती चालू आहे. सिद्धिविनायक झिराड विरुद्ध अंकुश पाटील पुरस्कृत गावदेवी वायशेत ह्या 2 संघांमध्ये सामना रंगतदार मोडवरती आलाय. 4 चेंडू 17 धावांची आवश्यकता. मोठे स्ट्रोक येणार का? यावेळेचा चेंडू अवांतर चेंडू. आपण मागच्या षटकाचा विचार केलात ना तर 5 अवांतर चेंडू जिथे टाकले होते, पुन्हा एकदा एक अवांतर चेंडू इथे टाकला जातोय.
4 चेंडू 16 धावांची आवश्यकता. आता मात्र 3 चेंडू आणि 16 धावा. आता मात्र मोठा फटका येणं गरजेचं अत्यंत आवश्यक असणार आहे. 3 चेंडू 16 धावांची आवश्यकता. मधूच्या बॅटमधून मोठा स्ट्रोक येणार का विचारला जातोय प्रश्न. पुन्हा एकदा आपण पाहतोय ना गोलंदाजाकडून वारंवार चेंडू फलंदाजांपासून खूप बाहेरच्या दिशेला टाकला जातो जेणेकरून कोणत्याही मोठ्या प्रकारचा स्ट्रोक खेळता येणार नाही याचा मात्र प्रयत्न केला जातोय गोलंदाजाकडून. चेंडू मात्र खेळून काढलाय, कोणताही मोठा स्ट्रोक येत नाहीये. 1 धाव पूर्ण केली जाते आणि खऱ्या अर्थानं हा सामना जर आपण पाहिला ना तर आता 90% अंकुश पाटील पुरस्कृत गावदेवी वायशे संघाच्या बाजूने झुकलेला आपण पाहतोय. दोन चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 14 धावा. 2 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. चला मित्रांनो, बॅड लाईट होते, वारंवार सूचना द्यावी लागते आपल्याला. चांगला चेंडू इथे टाकला जातोय, 1 धाव पूर्ण केली जाते. आता मात्र एका औपचारिकतेच्या दिशेने हा सामना आपण पाहतोय. 1 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. चला मित्रांनो, शेवटचा चेंडू टाकायचा आहे. एक औपचारिकता आपण पाहतो मैदानावरती.